खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देणार। आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची ग्वाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये खालापूर तालुक्यात अपेक्षित असलेलं यश मिळालं नसलं तरी कार्यकर्त्यांनी निराश न होता नव्या जोमाने कामाला लागावं। तालुक्यात आपल्या पक्षाची मोठी ताकद आहे। आगामी काळात पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पार पडल्यानंतर खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक यूकेस रिसॉर्टमध्ये जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना सुधाकर घारे यांनी खालापूर तालुक्यात 4 पैकी 2 जागांवर जिल्हा परिषदेमध्ये परिवर्तन विकास आघाडीला विजय मिळाला आहे। पंचायत समितीची निवडणूक आपल्याला जिंकता आली नसली तरी मतदारांनी भरभरून दिलेलं प्रेम मोठं असून खालापूर तालुक्यात पक्षाची ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आली आहे। आगामी काळात कार्यकर्त्यांना ताकद देऊन संघटनेचे बळ कसे वाढेल यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास सुधाकर घारे यांनी यावेळी बोलताना दिला आहे। माझ्या विधानसभेला खालापूरची जबाबदारी खालापूरकडे होती। खोपोलीमध्ये मी होतो आणि कर्जतमध्ये अनेक कार्यकर्ते काम करत होते, परंतु जिथं मी होतो तिथंच मी कमी पडलो। त्यामध्ये माझ्यावर वैयक्तिक प्रसंग आला, आदरणीय दादांचा विषय झाला। त्यामध्ये एक गोष्ट नक्कीच मला मान्य आहे, मी खालापूरमध्ये आलो असतो तर मोठा बदल झाला नसता, पण थोडीफार मतं जर वाढली असती तर भूषणजींना अंकित दादाची सीट 100% निवडून आली असती, हे सुद्धा या ठिकाणी मला सांगायला काही हरकत नाही। मी या दोघांच्या पराजयाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो। आपण सर्वांनीच अगदी मनापासून काम केलं। एकही कार्यकर्ता असा नव्हता की ज्यांनी विधानसभेला काम केलंय तो आता जिल्हा परिषदेला काम करत नव्हता की पंचायत समितीला काम करत नव्हता। विधानसभेला ज्यांनी काम नव्हतं केलं ते सुद्धा पंचायत समितीला अगदी ताकदीने काम करत होते। या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलं आहे। यावेळी तालुका अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेच्या कामाचा आणि निवडणुकीचा आढावा घेतला। जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, जिल्हा संघटक पंकज पाटील, तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील, विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष बाबू पोटे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं। परंतु जय पराजय होत असतो। मी एक संघटनेत काम करणारा माणूस आहे भाऊ, आपल्या सर्वांच्या सोबत काम केलेलं आहे। त्याच्यामुळं मी काही दिवस जरी पक्षापासून अलिप्त असलो, राजकारणापासून अलिप्त असलो तरी आज या मीटिंगच्या निमित्ताने सर्वच कार्यकर्त्यांना आश्वस्त करतो की इथून पुढच्या काळामध्ये जी पक्षाची संघटनेची कामं असतील त्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या कामासाठी निश्चित बाहेर पडेल असा हा विश्वास करतो। ज्या कार्यकर्त्यांनी खालापूर तालुक्यातल्या सर्वच आपल्या उमेदवारांना, आतकरगाव विभागातील सुद्धा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या मोठी ताकद माझ्या मागे उभी केली आणि 10,223 एवढं मतदान केलं, त्यांच्या सर्वांच्या मागे उभं राहणे माझं काम मी समजतो आणि कर्तव्य समजतो आणि आजपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामाला सक्रियपणे सुरुवात करण्याची एवढी सर्वांना ग्वाही देतो। धन्यवाद। आपल्या सदस्याने मध्ये भूषण असतील, अंकित शेठ असतील, संदीप मुंडे असतील, या सर्वांनी चांगल्या प्रकारे लढत दिली। 10,000 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत। निश्चित ती मतं कमी नाहीत। मी या सर्व लढाऊ उमेदवारांचं मनापासून तालुका अध्यक्ष म्हणून मी अभिनंदन करतो। तुम्ही चांगल्या प्रकारे फाईट दिली। असा कालावधी घटना झाली कुठं, भोवली कोणाला, नेतृत्व आमचं अडकून राहिलं हे मी नक्कीच म्हणेन। जर का नेतृत्व पाठीशी असतं तर नक्कीच यश हा 100% आमच्या पदरात असतात। त्याच्यामध्ये
तीळ मात्र शंका असण्याचं कारण नाही. कारण जर का तुम्ही पारडं बघितलं तर सर्वांनीच तिथं झोकून दिलं होतं. आमच्या विरोधात एक रान उठवलं होतं का जेणेकरून दोघांना सारख्या ह्याच्यामध्ये पूर्ण कर्जत आणि खालापूरमध्ये जसं काय टार्गेट केलं जातंय, कोण कुठं बसतोय, म्हणजे ज्याची काय हैसियत आहे आणि तो कोणत्या पातळीवरती उतरला होता हे पण अत्यंत म्हणजे मी उमेदवार स्वतः असल्या कारणाने जवळून बघत होतो तर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा राजकारण होऊ शकतो. परंतु एकटा पडल्यासारखं कुठं तरी वाटत होतं. यावेळी मतदारसंघाच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, उत्तम परबळकर, अमर मानकवळे, अजित देशमुख, संजय कडव, अजिम करजीकर, संदीप मुंडे, भरत पाटील यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.